रे जनावरा तुम्हाला फेमस करतील एअर ऑफिस मध्ये आपल्याला रूम बुकिंग वगैरे होता. काल आम्हाला केटी लागली. कोणाला ते फेकरा येणार. या मंदिराचा जो परिसर आहे ना तो त्यात एक सिटी प्रमाणे जवळजवळ 14 तासानंतर आपलं दर्शन झालं. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज किलापकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आता आहे आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथे. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत लुंगी आणि शर्ट घेण्यासाठी. अच्छी मान्यता आहे की विदाउट कपडे घालू शकत नाही. अरे कहना क्या चाहते हो? त्यांची मान्यता आहे की पांढरा शर्ट आणि पांढरी लुंगी हीच इथे तिरुपती बालाजीला मान्यता आहे. तर रेडीमेड आपल्याला लुंगी दाखवतात आणि दादा घालून बघतात, ट्राय करतात. कम्फर्टेबल वाटतं. बांधायचा वगैरे त्रास नाही. लुंगी घेतली, गमछा घेतला आणि शर्ट घेतला. काय घेतलास? दोन मँगो हे तुम्हाला फेमस करतील. शेर अकेला आता जंगल में शुअर आते हैं. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है. पैसे आते. माझे 2 केशीचे चव्हाण राजू हे काय आपलं हे देख माहिती राजू. दाखव इकडे. नयनदा मित्रांनो, दर्शनासाठी लकी ड्रॉची सुद्धा इथे सिस्टम आहे. म्हणजे लकी जे असतील, लकी जे विनर्स असतील त्यांच्या म्हणजे आधी तिकीट काढलं जातं. त्याच्यामधून जे लकी असेल मला रँडमली सिलेक्ट करून त्याचं दर्शन लवकर होतं. आणि आता मी त्याचं नोंदणी करून आलं. आधार कार्ड त्यासाठी कंपल्सरी आहे. आधार कार्डाचा नंबर आपला लिंक करून घेतात. त्यानंतर मग आपला मोबाईल नंबरसुद्धा लिंक करतात. आणि त्यानंतर मग जर आपण लकी निघालो तर आपल्याला दर्शन लवकर होईल. सो आमच्या ग्रुपने तर लवकर केला आणि त्याची लाईन ही इथून लागते. आता एवढी भली मोठी रांग आहे ती आतमध्ये जाऊन मग पुढे जाऊन ती प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर मग ते तिकीट आपल्याला घ्यायचं. आता आपण चाललो आहे रेस्ट हाऊसला. आणि माझी हालत बघायला आहे कारण एका खूप आहे, त्याचा कपडे पण आहे. बाकीची मंडळी बघा. आणि जी अर्धी मंडळी पार्टी राहिली आहे. 100 किलोमीटर अजून पार्टी आहे. म्हणजे इकडे यायला त्यांना 2.5 तासपेक्षा जास्त जाऊ शकतात कारण आज संडे आहे. सगळ्यांचे चेहरे पाहू शकता. आराम अजिबात नाही. कारण की आम्ही आलो लवकर ना, त्यामुळे पुढचा रूम पण भेटला आम्हाला. एकाच ठिकाणी 7 रूम मिळालेत. त्यामुळे सगळे आनंद. आपण आहोत सप्तगिरी रेस्ट हाऊसमध्ये. मगाशी म्हटल्याप्रमाणे जो लिस्टमध्ये नंबर लागतो त्याच ठिकाणी जावं लागतं. आणि आपलं टोटल रेंट आहे 100 रुपये. आणि डिपॉझिट आपल्याला करायचं ते म्हणजे 500 रुपये. आणि डिपॉझिट नंतर परत मिळायचं. आणि त्याच 100 रुपयामध्ये आपण 6 ते 7 माणसं राहू शकतो एकाच रूममध्ये. तर राहतोय ती म्हणजे बिल्डिंगच पूर्णपणे अशी राहण्यासाठी आणि अशा प्रकारे रूम्स आहेत. मित्रांनो, आता फायनल आपल्याला बॅग मिळाल्यानंतर आपण चाललेलो मुंडन करण्यासाठी दादांचं वगैरे. आणि इथं प्रसाद होता, घंटा वाचला. आणि प्रसाद घेऊन आता आपण कुठे आता दाखवतो. हा बघा सेल्फी पॉईंट, जिथे बालाजींची मूर्ती आपल्या प्रतिमा पाहायला भेटते. तिथे सगळेजण फोटोज काढतात. आणि इकडे बघा हे सगळी मंडळी. हे इकडे बघा सगळे. हे बघा. हाय कशी टेस्ट कशी आहे? एक ना एकदम प्रसाद दोन मंडी अण्णा म्हणजे प्रसाद टेस्टी. अण्णा कसा आहे? पियुष अण्णा संजणीचा असा नाश्ता केलाय. म्हणजे जेवणच झालंय. खूप छान अशी टेस्ट होती आणि त्यामध्ये पोट भरून गेलं. आणि आता मी जायवल केलंय ना तसंच आपले 2 दादा करणार आहेत. आता केसांवर हात फिरवून घ्या, नंतर भेटणार नाही. अखेरी कसं वाटतं आता केस कापायला जात आहे?
आता केस कापायचे आहेत, श्रद्धा आहे मनात. ओके असं बोलतात की आपण जेव्हा केस दान करतो तेव्हा आपला मधील अहंकार, इगो अशा सगळ्या गोष्टी आपण अर्पण करतो अशी मान्यता आहे. ओके ओके. आणि आपण तसंच समजून चालू, कारण की केसामध्ये खूप अहंकार असतो. माणूस केसांवर खूप अहंकार करतो आणि तो आपण आता अर्पित करायला चालू देवाच्या चरणी. गोविंदा गोविंदा गोविंदा. मित्रांनो आता आपण तयार होऊन सगळे चाललेलो आहोत दर्शनासाठी. आता दर्शनाला किती तास जातील का माहिती नाही. आता जाते 9 वाजलेत आणि सकाळी मला वाटतं 12-15 तास जातील मला. ओके ओके. बाकी सगळे आपले मेंबर्स वगैरे कसे रेडी झालेत सगळे एकदम. अण्णा अण्णा आमचं नाव अण्णा झाला आता. कर 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 मगासारखी ऍक्शन. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सेल्फी पॉइंटवर आणि माझ्या समोर उभे काय. मित्रांनो आता आपली गँग बघायची का, आपला ग्रुप बघायचा कसं झालाय. हे सगळे इकडे बघा. गोविंदा गोविंदा गोविंदा. सगळ्यांनी एकदम जायवळ केलं आणि आपला नाकवा नाही ना उलुलुलु कर ना सिलुलुलु. मोदी सरकार शिलुलुलु शिलुलुलु. हे सगळे आले काय शिलुलुलु कर शिलुलुलु शिलुलुलु कर. सो गाइस आपलं दादू से बघा शिलुलुलु शिलुलुलु. काय मग कसं आला प्रवास. प्रवास तर झालाय बेकार एकदम. काय बोलायचं, स्टार्टिंग पासून आता एंड व्हायला आलंय. ह्याच्यानंतर आपलं कोल्हापूर असणार आहे. आय होप कोल्हापूरची ट्रेन आपल्या टायमात असावी, कारण आपल्याला सोलापूरला उतरून कोल्हापूरची ट्रेन पकडायची. आता तुम्हाला आमच्यासोबत झालेला सीन सांगतो. मी माझ्या चॅनलवर सांगितलं सांगतो काय झालं की हे सर्वजण आलेले. आमची एक बस सुटली, त्यानंतर आमची दुसरी बस राहिलेली आणि दुसऱ्या बस सोबत काय आलं की आम्हाला सोडलं नाही. जंगल ते जंगल होतं त्यामुळे सोडलं नाही. तर आम्ही मल्लिकार्जुन राहिलो. ते आलो नंतर आम्ही 12 तासाचा प्रवास केला दुसऱ्या दिवशी सकाळी. 12 तासानंतर इथे पोचलो आम्ही 5-5:30 वाजता पोचलो इथे. नंतर मग पोचल्यावर 5-5:30 3 वाजता पोचलो नाही 3 वाजता पोचलो तरी 3 वाजता पोचलो ना इथे 5 वाजता पोचलो. 3 वाजता इथे उतरलो. नंतर मग आपण जीप करून येतो. तर जीप करून आलो तेव्हा सीन काय झाला माहिती आमच्यासोबत की आम्ही जी गाडी गेलेली तो आमचा ड्रायव्हर क्रिमिनल होता. त्याच्यावर 2-3 केस होते आणि आम्ही जसं चेक पोस्टवर आलो पोलीसवाले घेऊन गेले. ऑप्शन नाही, आम्हाला परत गाडी चेंज करायला लागली. अशी काय झाली काय माहिती लागले. आणि आपला दुसरा भाऊ ज्याच्यामुळे मी आलो, ज्याने खूप मला फोर्स केला की यार चल एकदा एक्सपिरियन्स घ्या. आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. काय पण काय मग काय बोलशील, कसा होता एक्सपिरियन्स आतापर्यंतचा. खूप मस्त. फक्त कालपासून थोडीशी धगधग आणि घाई सर्व झालं. बाकी दर्शन आता होईल. आपल्याला आता व्यंकटेश स्वामींचं दर्शन घ्यायला आपले सर्व मंडळी तयार आहे. आता जाऊ. होप सो की लवकरच दर्शन होईल, पण शक्यतो दर्शनात कमीत कमी 10 तास लागू शकतात. सत्व परीक्षा आहे भाई, सत्व परीक्षा. पण आम्ही मल्लिकार्जुनला हे थांबलो. हे शेवटी देवाचा प्लॅन होता म्हणून आम्ही तिकडे थांबलो. गॉड प्लॅन. देवाच्या पुढे आपण जाऊ नाही शकतो. आला नाही ते सांगाने गोविंदा चौथ्यांदा आलोय, मन शांत. मी तिसऱ्यांदा आलोय. फर्स्ट टाइम. बाकी कोण उद्या किती सेकंड एकदा कुणाल काय बोललो. एकदा आलेलो लहानपणी, पण लक्षात नाही की मी इथंच आलेलो की दुसऱ्या जागेवर आलेलो. पण कुठे नेलं. अरे पण तेव्हा बघितलेलं पण नसतं ना की काय एक्झॅक्टली. आता आलोय तर मला माझ्या आपलं विचार आपण लक्षात राहतं की आपण कुठे गेलोय. मेमरीज. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा गोविंदा. जातोय आता 20 तासाचा प्रवास सहन करण्यासाठी. आपण 20 तास लाईनीमध्ये राहतो. बघूया किती तास जात आहेत. आणि सगळे आम्हाला सांगत नाही तर घाबरवतात. आमचे मोठे दादूस वगैरे सगळे घाबरवतात आम्हाला. बोलतात आता गेले की उद्या संध्याकाळी यायचंय. तयारी ठेवा. वाजलेत किती. तयारी ठेवा. आता वाजण्याची तयारी पाहिजे. 10 तास सांगून 15 तास झाले मग पुरं कंटाळतील. बरोबर.
म्हणून संध्याकाळ सांगायचं 3 टाइम व्यंकटेश स्वामी कॉल कसं वाटतं लाईन भाई हो जाएगा टेन्शन मतलब VIP नाही आपण सच्च्या भक्तांनी जायचं आरामशीर 5 सेकंदाचं दर्शन आणि त्यासाठी 2 दिवसाची प्रतीक्षा. चालेल. देव परीक्षा घेतो देव त्या परीक्षेत पास व्हायला पाहिजे. बघूया आता. किती सहन करू शकता हे पण. काल तर मोठी परीक्षा घेतली तुमची. अरे ते आता कसं ना आपण लवकर काल आम्हाला केटी लागली केटी केटीचा पेपर रात्री सोडवला नाही सकाळी निघालोय. सकाळी 4 वाजता 5 झाला. पेपरलाच उचलून नेलात. काय बोलतो लाईन जास्त लवकर करायला गेलो ना आपण म्हणून आम्ही जरा फसलोय. होऊन जाईल. शेवटचा टप्पा येऊ बरोबर बोलला ना. शेवटचा टप्पा 20 तासाचा हे कव्हर हो जाएगा. 2 दिवसाची अनुभव असा आहे 20 तासाचा. एक अनुभव असा घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला जेव्हा आलो आता हे 3री वेळा पण 2 वेळा VIP दर्शन आलं त्यावेळी 4 ते 5 तासाचं दर्शन झालं. पण ह्या वेळेला हा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. 20 ते 25 तासाचं लाईन आहे. हा सुद्धा एक्सपिरियन्स घ्यायला हवा. ह्यावेळी आपण येतो म्हणजे VIP दर्शन घेतो. यावेळी दर्शन आपण एक उदाहरण देतो मी. जेव्हा आपण मित्रांसोबत बसतो तेव्हा पण कसं जेव्हा खूप वेळ बसतो तेव्हा मित्रांना ओळखतो. हे सुद्धा शॉर्टकट दर्शन घेतो तेव्हा आपल्याला ओळखत नाही. जेव्हा आपण लाईन मध्ये येतो तर दर्शन तेव्हा आपण बघत असतो की हा एवढं आपल्यामध्ये लाईन मध्ये आहे. टाइम लिमिट आहे. या टाइम मध्ये आपल्याला एवढं पूर्ण करून पुढच्या दर्शनासाठी जाईल. त्यामुळे तर VIP पास घेतलेला. नाही तर मग नॉर्मल लाईन पण असं गेलो असतो. सो आज आपण जातो नॉर्मल लाईन मधून आणि त्यासाठी आपल्याला 20 तास जाणार आहेत. आणि ही लाईन किती मोठी असते किलोमीटर तरी किती किलोमीटर असेल? 4 किलोमीटर 3 ते 4 किलोमीटर. पण ते असे गोल गोल आहे म्हणून आपल्याला हे वाटते. पण ती लाईन चालत असते त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आणि लाईनीमध्ये तुला सगळं मिळतं. मॅनेजमेंट कसं आहे? मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. बाकीच्या दर्शनासारखं नाहीये. तो लाईन मध्ये थांबल्याच्या नंतर तुला जेवणाचा बिवणाचा पाण्याचा चहा वगैरे पाणी वगैरे चहा वगैरे सगळं बाजूला हालत खराब होणार. कारण मला वाटत कोणाला सांगता येत नाहीये. मला वाटत कोणाला ते पेपर येणार. येऊ शकतो असं काय बोलू शकत नाही. एवढी गर्दी भरपूर गर्दी गर्दी तर आहेच परत थंड वातावरण. आणि इथली एक चांगली गोष्ट अशी आहे की ते जास्त म्हणजे ते कचराच पाहायला मिळणार नाही तुम्हाला. ते प्लास्टिक अलाउड नाही आहे. आणि खूप सुंदर असं परिसर ठेवला. म्हणजे या मंदिराचा जो परिसर आहे ना तो त्यात एक सिटी प्रमाणे आणि खूप सुंदर. आणि मला बस जाम आवडली. त्यांची बस मला खूप जाम आवडली. म्हणजे बेस्ट पेक्षा खूप छान होतं. एक खरं अन्नाच वाटतं. गोविंदा 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 का भैया कैसा लगा ते? कसं वाटतंय? मस्त वाटतं. आणि तू तर म्हणजे मुंडन करणार होतोस. पण काय इथं आल्यानंतर मग आतून वाटायला लागलं की करावं असं. परत येणं होत आहे नाही होत. गेट नंबर 39. ऍक्च्युली माझं कसं आहे मी दरवर्षी असं करतो मुंडन. अच्छा. पण यावर्षी मी नव्हतं केलं आणि यावर्षी निमित्त असं झालं की इकडे आलो. कालच्या दिवशीपर्यंत माझं असं होतं की नाहीच करणार. आणि आज अचानक असं झालं की हा अजून फिलिंग आता फिलिंग आल्यासाठी करून आपल्याकडे साऊथ आफ्रिकेचा प्लेअर आहे कॅप्टन टेंबा मित्रांनो आपण मंदिर पाहू शकता किती लांब आहे. आपण एवढं चालतंय आतापर्यंत टूर मध्ये आपण चालत झालं. पण हे चालणं आणि ते चालणं म्हणजे असं एक इथे असं वातावरण फील होतंय. ब्रो व्हॉट्सअप यार खूप कंटाळा आलाय. काल रात्रीपासून म्हणजे आम्ही बसमध्ये म्हणजे जवळजवळ 24 ते 25 तास एकाच बसमध्ये होते. आता आल्याच्या नंतर पण या लाईन मध्ये झाला कंटाळा आलाय खूप. म्हणजे आता अजून एक कोणती गोष्ट रिझन चेंज केलास? अजून एक कोणती गोष्ट ज्याने तुला त्रास दिला? अरे त्रास म्हणजे झोप नाही झाली. ओडिसाचा कोण होता? पनवेलला कुठे? तलोजी MIDC मध्ये जवळच आहे. मी इथे राहतो डोंबिवलीला.
हे माहिती आहे ना शेळीपाटा मग ते जवळच आहे हा. आता काय पहिलंच ठिकाण हा? अच्छा पंढरपूर पासून सुरुवात केलं. अच्छा अच्छा मग गाडीनेच प्रवास करताय की ट्रेन गाड्याने? ओके. म्हणजे आम्ही मच्छीमार ना सगळे. आता हा जो पावसाळ्याचा पिरियड आहे तो 4 महिने बंद आहे. मग हाच पिरियड मिळतो ना फिरायला. अर्धे ते नेव्ही मध्ये आहेत, अर्धे म्हणजे असं सगळ्यांनी हाच टाइम फ्री असतो त्यामुळे. सो मित्रांनो आता आपल्याला इथे काहीशी मंडळी मिळाली आपल्या महाराष्ट्रातले. पनवेलमधले ते सगळे आपल्या जवळचेच आहेत. जयने ओळख काढले. काय बोलतो मग कसं वाटतं महाराष्ट्रातले लोक आणि असे व्हिडिओ छान वाटतं खरंच. म्हणजे असं आणि एवढे लांब येऊन लोक आपल्या महाराष्ट्रातले लोक 1000 किलोमीटर लांब येतो आणि आपलं. मित्रांनो माझं एक स्वप्न पूर्ण होत आहे आणि फायनली आपलं आता जवळजवळ 14 तासानंतर आपलं दर्शन झालं. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तो व्ह्यू पाहू शकतो म्हणजे हा बघा. गोविंदा गोविंद आपल्यासोबत आता आहेत रत्नाकर दादा. दादा कसं आलं दर्शन? दर्शन मस्त आलं. टोटल 11 तास आपल्या दर्शनाला गेले. 11 तास गेल्या? अच्छा अच्छा मला वाटलं 14 तास गेला. 10:30 दर्शनाच्या लाईनला गेलो. हां हां 11:30 पण दर्शनच्या इथून बाहेर पडलेले. ओके ओके मस्त दर्शन झालं. आणि ही बाकीची मंडळी आपली. बोला गोविंदा गोविंदा. मित्रांनो आता आपण आलोय दर्शन करून महाप्रसादासाठी. आणि जेवणामध्ये काय काय दाखवतो तुम्हाला. इथे पहिला वडा मी छोटासा थोडासा खाल्ला. इथं आहे तांदळाची खीर, इथं आहे बीटची भाजी आणि इथं आहे चटणी. टायगर छोटं नाव का तुझं? कुठून आला? काय काय फिरलास आता? त्याच्या आधी कुठे गेलेलास? त्याच्या आधी कुठे गेलेलास फिरायला? कसं वाटतं तिथे? आणि आता बालाजीचा कसा एक्सपिरियन्स होता? आवडलं तुला? किती वाजता लाईनीला लागलेला दर्शनासाठी? रात्री लागलेला? 6ला लागलेला? अच्छा दर्शन कसं? दर्शन झालं का छानपैकी? ओके ओके चालेल चालेल चल. मित्रांनो आपण आता जेवत होतो आणि आपल्या बाजूला एक आपल्याच महाराष्ट्रातील मंडळी म्हणजे एक फॅमिली मिळाली. तर काही विचारता कसा एक्सपिरियन्स होता. आणि छान वाटतं की जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील माणसं आपल्या बाजूला आपल्यासोबत असतात. गोविंदा गोविंदा गोविंदा. मित्रांनो आता आपण फ्रेश होऊन आलेलो आहोत सेल्फी पॉईंटवर. आणि आता इथं पावसाचं सुद्धा खूप जोरदार आगमन झालेलं. जो सेल्फी पॉईंट बोलत होता तो हाच. खूप सुंदर अशी बालाजींची प्रतिमा आहे. आपण आता आलेलो आहोत शॉपिंगसाठी आणि आपण काय काय घेतलं ते दाखवतो. दादा काय काय घेतलं आपण? एक छोटी टॉय घेतली छोटीसाठी आणि बालाजीच्या मूर्त्या. आपण 3 मूर्त्या घेतल्यात. गाडी एक घरी ठेवायला की गाडीला लावायला? हे घरी ठेवायला. ओके ही गाडीला लावायला. चलो चलो आणखी मंडळी आपली पुढे आहे. बघूया त्यांनी काय काय घेतलंय. आणि इकडे पाहू शकतो सगळे मेटल्स आहेत. सगळे पितळ तांब सगळं त्याच्याच आहे एकदम प्युअर. काय काय घेतला दिदूला? मूर्ती घेतली. आणि दिदीला काय घेतला? कुठली गाडी आहे? ही गाडी घेतली मी. दरवाजा ओपन करणार आहे. पण कुठेही जाऊ शकते. रस्ता असू दे नसू दे. आपण इथून गावात जाऊया. गावात पण जाऊ शकते. पण आता गावात जायला एवढं आपला अजून टाइम नाही झालाय. गावात जावं चार्जिंग आहे. आणि हरव किती सुंदर वाटतं असे एकदम मस्त वाटतं एकदम. डेकोरेशनला पाहिजे असेल ते इथे. मग तुम्ही डेकोरेशनसाठी म्हणजे गावात डेकोरेशन वगैरे करायचं असेल गणपती तर डेकोरेशनसाठी इथे हार घ्यायला यायचे. काय काय विचार चालू आहे? कुठल्या घेतलात ते? बालाजीचे घेतलात? अच्छा अच्छा. आणि आता कुठले घेतात? आता बघतो गणपतीचं ओके राधाकृष्ण. हा हे सुंदर आहे. छान भिंतीला लावायला का? भिंतीला लावायला. ओके ओके. काय मागला नंदिने? तलवार पाहिजे पप्पा तलवार. कसं पाऊस सुरू झाला खूप छान असं. काय पावसाला पाऊस नाही तिकडे. इथे पाऊस नको. इथे जोरदार असं पावसाची सुरुवात झाली आहे. आणि इथे पावसामध्ये काय हायलाईट होते माहिती आहे तुम्हाला? ते ताडपत्र्या सगळे येलो कलरचे ताडपत्रे आहेत. आणि खूप ते हायलाईट होतं आणि खूप छान सुद्धा वाटतं. त्याच्या खाली मार्केट आहे. आणि दादा बोलल्याप्रमाणे खरंच पावसाने कोकणामध्ये मुंबईमध्ये
आपल्या महाराष्ट्रामध्ये जावं, कारण महाराष्ट्रामध्ये पाऊसच नाही, पाण्याची खूप टंचाई झाली, त्यामुळे पहिला पावसा आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाण्याची गरज आहे. मित्रांनो, मूर्त्या बघ किती खूप छान आहेत आणि त्याचे डेकोरेट बघ कसे केलं. पाण्यात ना वरून इथे खाली वाहतं आणि तेच पुन्हा रिव्हर्स होतं. खूप सुंदर वाटतं ते. गोविंदा गोविंदा गोविंदा. तर आता पण आहोत तिरुपती बालाजीला, आणि तिरुपती बालाजी म्हणजेच व्यंकटेश्वर, आणि व्यंकटेश्वर म्हणजेच आपले भगवान विष्णू, आणि भगवान विष्णूंचंच हे रूप आहे. आणि भगवान विष्णू त्यांच्या पत्नी म्हणजेच राणी पद्मावती सोबत इथे वास करतात असं म्हटलं जातं. एक सुंदररित्या असं दर्शन झालं. सकाळी आपल्या जवळजवळ 13.5 तास गेले. मी मागाशी 14 तास म्हणलो. आपण 10 वाजता लाईनमध्ये लागलेलो रात्री, ते सकाळी 11:30 पर्यंत आपण दर्शनाला उभे होतो. मॅनेजमेंट सुद्धा खूप छान होती. गोविंदा गोविंदा तिरुमल तिरुपती गोविंदा गोविंदा. ओम नमो व्यंकटेशाय. हे आहे भव्य दिव्य असं मंदिर, भगवान विष्णूंचा अवतार असणारे बालाजी व्यंकटेश्वर स्वामी यांचं मंदिर आहे. या जागेबद्दल माहिती सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा भक्त इकडे येतात बालाजींचं दर्शन करण्यासाठी, तेव्हा प्रथमतः पुष्करणी आहे. तिकडे पुष्करणी आहे. तर त्या पुष्करणीमध्ये स्नान करून वराह स्वामींचं मंदिर आहे, वराह स्वामींचं दर्शन घेतात, आणि मग वराह स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर बालाजींचं दर्शन घेतात. बालाजींच्या चरणी अर्पण करण्यासाठी काय आहे तर त्याग, सौंदर्य हे अर्पण आपल्या बालाजींच्या चरणी करतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री पुरुष दोन्ही सर्वजण आपले केस इथे दान करतात. केस का दान केले जातात तर आख्यायिका आहे की बालाजींनी धनाची देवता कुबेर यांच्याकडनं कर्ज काढलेलं होतं. तर ते कर्ज फेडण्यासाठी आपल्या श्रद्धाळूंच्या भक्तांच्या मार्फत केस जी दान करतात, तर त्यामार्फत म्हणजे ते धनाचं कर्ज फेडलं जातं असं म्हणतात. बालाजी देवतांनी कुबेरांना सांगितलेलं, जेवढे पण माझे भक्त येतील तर त्यांच्या सोयीच्छेने जे दान करतील तर ते दान म्हणजे ते तुमचे कर्जाचं बोझ कमी करण्याचं ते दान असेल, असं म्हणजे बालाजींनी आपल्या कुबेर देवतेला सांगितलेलं होतं. आणि बालाजींचं दर्शन घेऊन मन असं तृप्त होतं की भगवान साक्षात आपल्या समोर उभा आहे, आणि आपलं मन तर पूर्णपणे गैरवरून येतं, आणि देव समोर प्रत्यक्षात आपल्याला दर्शन देतोय हे आपल्याला भासतं. आणि मित्रांनो, त्याचबरोबर हा भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. कुठे असं कोणी थुंकताना किंवा कचरा फेकताना सुद्धा दिसणार आहे. रूल्स म्हणजे रूल्स फॉलो केले जातात, आणि एक खूप चांगली गोष्ट आहे. आपलं जर परिसर, आपली संस्कृती जर जपायची असेल तर रूल्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे. मन जर थकलं असेल तर ते घुमट म्हणजे वरती 7 घुमट आहेत, ते घुमट पाहून मनाला एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. आणि आपली हिंदू संस्कृती म्हणजे खूप मोठी आहे, आणि त्याचा इतिहास जर ऐकायला गेलं तर म्हणजे जेवढं ऐकू तेवढं कमी, आणि ते मला वाटतं प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. आणि संध्याकाळी 6 वाजता इथे संगीत सुद्धा सुरू होतं. आश्चर्यजनक अशी गोष्ट आहे की आपल्या देवाला जे देवाचे जे केस आहेत ते खरोखरचे केस आहेत, ते एकदम मऊ असतात. आणि त्याचबरोबर व्यंकटेश्वर म्हणजे बालाजीला घाम सुद्धा येतो. सारखे पुसत असतात पुजारी, पण तो घाम सारखा येत असतो. आणि आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे ती म्हणजे मोठा दिवा असतो, त्या दिव्याची वात पूर्वी कोणी पेटवली तर माहिती नाही, पण ती तेव्हा पेटवल्यापासून अजून पेटतीच आहे. त्याच्यामध्ये कोण तेल नाही होतं किंवा काही चेंज नाही करत, ती अजून पेटतच राहते. तर अशा काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जर मूर्तीला जर कान देऊन ऐकलं तर असं म्हटलं जातं, अशी आख्यायिका आहे की समुद्राचा आवाज येतो. फनगुला. मित्रांनो, आपण आता आलो प्रसाद घ्यायला, आणि प्रसादचं काय जुगाड केला माहिती आहे? फनगुले घेतले. फनगुले प्रसाद कसं बनवलं सांग मला. प्रसाद कसं बनवलं सांग मला. सिक्रेट रेसिपी आहे. कसं माहितीये, फनगुले घ्यायचे, सगळे एकत्र करायचे, आणि त्याच्यामध्ये लाडू वगैरे सगळे मिक्स करून एक भेटलो. कारण सध्या बजेट कमी आहे. आणि हे बघा, इथे एक तर त्यांची लोकल लँग्वेज चालते आणि एक तर इंग्लिश. फनगुले 5, काजूगळे 5. बापरे, आयुष का ऐकत नाही. झुमके सापडले फायनली झुमके सापडले. आवाज हे चांगला घ्यायचा. This one is used because you have all this. The shamki is also there and take this more.
ओके ब्रो whom you want to give हाँ whom you want to give फ्रेंड्स he'll be happy with you last year before we go home ये पोर्शुगाला गोविंदा गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो आजचा आपला दुसरा दिवस होता इथला आणि अशा प्रकारे खूप छानरित्या आपलं दर्शन वगैरे झालं. खूप छान दिवस पार पडला. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी आज असंच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो रजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. गोविंदा गोविंदा गोविंदा.